बातमी समोर येते। कोकाटेंच्या शिक्षेला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे। सध्याची मोठी बातमी आपण TV9 मराठीवर पाहतोय, त्यामुळे हा मोठा दिलासा खरं तर माणिकराव कोकाटेंना सध्या मिळतोय। कोकाटेंच्या शिक्षेला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यांच्यावर खरं तर निलंबनाची टांगती तलवार होती, मात्र आता कोर्टानं मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे। विरोधकांकडून खरं तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती आणि आता कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचं कळतंय। शिवाय त्यांच्या विरोधातली एक याचिका सुद्धा कोर्टानं फेटाळली आहे। सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिक सत्र न्यायालयाकडून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे हा मोठा दिलासा माणिकराव कोकाटे यांना सध्या मिळतोय। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर 30 वर्षांपूर्वी एक सदनिका लाटल्याचा आरोप होता आणि त्याच पार्श्वभूमीवर कोर्टात ही केस आता चालू होती। त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि दंड कोर्टानं ठोठावला होता, मात्र या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली आणि आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे हा मोठा दिलासा त्यांना सध्या मिळाला आहे। सध्याची ही मोठी घडामोड आपण पाहतोय। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिली आहे। नाशिक सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय, त्यामुळे आता विरोधक यावर काय भूमिका घेतात तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती, त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार होती, मात्र आता कोर्टानं त्यांना हा मोठा दिलासा दिलाय आणि आता नाशिक सत्र न्यायालयाकडून मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे, त्यामुळे हा मोठा दिलासा त्यांना मिळाला आहे। भाडाच्या सदनिका लाटल्याचा कोकाटे यांच्यावर आरोप होता। साधारणतः हे पूर्वीचं जुनं प्रकरण होतं, मात्र त्या प्रकरणामध्ये आता निकाल लागला आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। शिवाय दंड सुद्धा त्यांना सुनावण्यात आला होता, मात्र आता नाशिक सत्र न्यायालयानं त्यांना हा मोठा दिलासा देत शिक्षेला स्थगिती दिली आहे।